12 गाड्या वाढणार आहे. मी बी तिरपं चालू राहील. पिशवी घे येते आपण पाणी पिऊ शॉर्ट राहिलं तू भाई. पाणी कधी वाढणार आहे आम्हाला? या बाई इथून आहे ना 12 गाड्या इथं वडीत बघा. म्हणजे मी पाहिलं होतं अरे पेरू झाडे काय झाड तू भाई. मला काही झाडे परत बी काढून पेरू त्यांच्या कुठचं झाड काही कळतच नाही. आता हे हवा हे आता हे बनते हे गोड बाबू आहे. गोड बाबू खात्या गोड बाबू खात्या खरंच बिग बॉस पाहिलं बिग बॉस. तो बी उलटा घालेला आहे. उलटी गोंडी लावली इथली गोंडी पाहिलं ना. इथली गोंडी उलटी लावली आमची गोड अशी ऐका ना गोष्टी होते ना. ऑर्डर टाकी दोन फुटायची एकदम शांत असतं तेव्हा इकडं आलं ना तुम्ही. मला एकदम शांत वाटतं. एकदम काहीच आवाज नाही. कशाचा गाडीचा ना एवढा चालला कशाचा आवाज नाही. शांत मला देवाच्या मंदिरात आल्यावर फेकू नका काहीच काही पागल झालं काय ते कुठं पाहिजे का ना जरा काय तर कसा आपण आलं गावात आता जाणार देवाच्या पाय पडायला थोडा कॅमेरा घालणार थोड्या वेळा डबल वेळ काढायचा प्रयत्न करतो. बॅग आहे तर कसा तुम्ही बॅग तर आत्ताच्या आपण व्हिडिओमध्ये बघताय की आपण आले मंगेश वायरची आणि मंगेश वायरची घेऊन आपण जाणार कोपर गावामध्ये आणि कोपर गावामध्ये जाऊन आपल्याला देवाच्या पाय पडायच्या अजून आणि थोड्या वेळानंतर सांगतो तुम्हाला काय काय कळणार आहे आपल्याला. आणि हा आपल्याला देवाला बी जायचं आहे पुढं. आणि हा मला माहिती आहे का इकडून थोडं असून का करत वगैरे वाटतं आपण तिकडं आलेलं आहे वातावरण. तर तू बाकी फरशी बसून टाकलेली आहे. लाईट येईल नाही अजून. लाईट आली तर बघू आली लाईट. आता थोडा पण चार्जिंग लावा पण मध्ये थोडी चार्जिंग कमी वेळ काढायला नाही थोडं अडचण म्हणून हो हे करावं. आणि यांनी घर वरती कुठं काय काय ठेवलेलं आहे काय गोष्टी ठेवलेल्या आहे. गादी कोण घराची वरती ठेवतं. मिक्सर बी वरती ठेवून दिलं आणि जे खालचं सामान आहे ते वरती ठेवून दिलेलं आहे. तो आता चिवडा खाऊ राहिले आणि आपण इथे चिवडा खाऊन इथं लाईटी मार ठेवले वरती आणि आपला इथं लाईट लावले आणि अर्थ इथं लावले खिडकी वगैरे सगळं बंद करून टाकेले. लाईट आहे नाही आपण आणि हे मला वाटतं लाईट आहे काही कळा नाही यांची तर लाईट आहे का नाही काहीच कळा ना. आता इथलं लाईट दाबून पाहू लाईट चालू करून पाहू. लाईट चालू आहे ना नाही काय 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 मॅटर काय घरातलं काय मॅटर होईल इथं. चिवडा आमचा चिवडा आम्हाला खाऊ घाली त्या. तुम्ही चिवडा तर खाऊ नाही घालणार आम्हाला. आमचा चिवडा खाऊ तर आम्ही यांचा चिवडा खातो ना आम्ही आमचा चिवडा खातो. तर पाहू शकते कात्री बित्री इथे ठेवली आपण. आणि हे ओडमस मारायचं याने मच्छर मारत नाही नुसतं नावाला येते कारण की मच्छर मारायला आपल्या हाताने काय खायचं काम चालू काही खाणार अशी. आणि इकडं मग मी शाकाचा पिक्चर व्हायचं काम चालू आहे. म्यूट करून टाकावा नाही तर ट्राय करू आले. आणि स्वराज्य येईल इकडे काय नाही यायली. झालं का पतंग उडून का रे पतंग बितंग उडून झालं बोला काय घरा टी व्ही काही चालू होतं काय ना आपला टी व्ही चालू आहे पुणे लवकर. पतंग हे काय पोरांच्या हात दिवाळी सुटली पतंग चालू झाली. पैसे घेऊन येणं ते लहान पोरं असे लहान पोरांचे पैसे नाही दिले पाहिजे. लहान पोरं जास्त पैसे घेऊन त्यांनी लाड होते त्यांना खरं हां स्वराज्य लाड करायचं नाही जास्त हो. हे पैसे लहान पोरांना दिल्याबद्दल काय म्हणशाल तुम्ही दिले पाहिजे का लहान पोरांना पैसे खरे हे हा मूड का राहिले नाही म्हणून. आणि मंगेश आगरने सामान कुठं ठेवलं पाहिलं की मंगेश आगर सामान ठेवायचे डोकंच खातात नाही. इथून लाईट आली नाही काय आता खरं काय खरं नाही. लाईट आता डायरेक्ट धंदरायची ना आता लवकर यायचीच नाही कर लाईट येईन का लवकर लाईट. आणि तू चड्डीत मुतला काय खाल्लं चड्डीत मुतायचे काम करून राहिले मंगेश आगापासून लांब ठेवरा म्हणलं तो इकडच्या खोलीत चाललेले आता सामान ठेवू राहिले इकडं. आणि खिडक्या बसवल्यावर एकदम चांगलं वाटतं माहिती ही खिडकीची डिझाईन अशी भारी डिझाईन एकदम एक नंबर डिझाईन वाटते. प्लाऊड बी काढून ठेवले आपण कारण की आपल्याला अजून कॉड बसवायचे. गाडी घातली ना आम्ही गाडी घातली आहे हा गाडी घातली इथं काय वरा बाज काय भयंकर फुटेले हे बाई इथून कोणतरी दगड फेकून आणले होते आपल्या याला खिडकीला मग आपली खिडकी फुटेली तुम्हाला इकडेच असलं हे बा यायला आता ते आहे हे आपलं पप्पू मामा आहे आणि आपले देव ठेवले आपण इकडं. आणि काही असं आपलं हे छोटंसं आपलं देवावर आहे आपला आणि आपण इथं शर्ट वगैरे ठेवतो. आणि वरती आपला डीजे ठेवले डीजे लई भारी डीजे आपण जपून ठेवणारे इकडं अजून चौरंग ठेवले आणि इकडं कपडे बी लावून ठेवले. आणि हे 2 रिमोट आहे इकडं हे 2 रिमोट आहे पण आता ते सध्या चालू नाही करायला आपण. आणि बिलं वगैरे येते मंगेश शाळेची बिलं आहे इथलं कपडे ठेवले तुम्ही पाहिले असेल. आणि आता पाणी प्यायला फिल्टरचंच पाणी आहे का
हो एकदम भारी हे झाले यांची बी झाडं मोठं झाले की नाही इकडं पहा ना झाडं मोठं झाले इकडं यांचे आपले हे इकडंच आपलं एवढं किती इकडून आपल्याला वरती थोडी थोडी तडे गेल्यासारखं उरालो ते तडे पडलं काय झालं खरं स्वराज्य असे पोरांचे पाय झाले दाखव रे पाय इकडं वर पाय तिकडून कर आंघोळ करेल आहे का नाही अहो मला हे भेटलं ना हे बटणं माझ्या खतरनाक झाले घर धुवून काढावं लागलं बटणं धुवून काढावं लागलं वरती CGP आपलं वरती असं सामान ठेवली असं सामान ठेवली इकडे स्विच ठेवली आणि काट इकडे पोराच्या अंगात काहीतरी घुसवलं याच्या हातात पाय कशी अंगठी काय खतरनाक अंगठी आहे सोन्याची अंगठी घेऊन टाकली कानाची बी सोन्याची गाळी सोन्याची वाळी पैशावाला पोरग आहे भाऊ पैशावाल्याच पोरग आहे आणि पतंग उडवणारे पोरं आहे दोघं चला मग दत्तू भाई काहीतरी खाऊन घेऊ ना यार फेकून पण काही पागल झालं काय चिवडा आहे इथं करांजा आहे इथं लाडू आहे दत्तू आकाच्या हातात बर्फी एक नंबर बर्फी आहे काही भारी ना बर्फी कशी लागू राहिली एक नंबर आहे आणि यश राहण्याचं काही वेगळं चालू आहे आणि आमच्या लोकांचं बी खायचं चालू राहतो यश राहणे स्वराज्याचा पतंगाचा विषय चालू राहतो हा भाई बर्फी खाऊन पाहिजे बर्फी लय भारी शिव करगतीच करेल आपण या बाई शेव पाहतो तू बाई अनारसे बी भारी बार का आपले अनारसे खाऊन पा हे करंज्या खाणं कालच करेल करंज्या मम्मी दिले म्हणे राहू दे म्हणतात तू बहीण ते खाते म्हणे तुम्ही आज कामावर गेलेच नाही का सुट्टी होऊन टाकली आता बोरिंग झालं ते जिंदगी बोरिंग झालेली सर हे खाऊन मग चिवडा आता जायचे आपल्याला द्यावंच तिकडं हो तुमच्या हातात अंगठी दाखवा रा भाई मा घातला आता उलटा घातलं बिग बॉस पाहिलं बिग बॉस तो बी उलटा घालेला आहे बघ आता उलटी गोंडी लावली इडली गोंडी पाहिजे ना इडली गोंडी उलटी लावली हा खालचं वरचं खाली झालं ती ही गोंडी वरती झाली ही गोंडी खाली झाली बाहेर कपडे घालून राहिला बाहेर कपडे घरात घालायचे कपडे घालायला पाहिलं किती भारी उभे अरे ते उलटच घाली ते कपडे त्याला काही कळतच नाही नुसते उलटे कपडे घालायचे सवय लागेल त्याला अजून कॅमेराला कपडे घालून देऊ राहिले इथं बिग बॉस काय खातर नाही कुठून आणला रे शर्ट मी आपलं बेडकी बेडकी कोणतं गाव आहे भाऊ बेडकी यांच्या दोघांची काय प्रयत्न चालू आहे आणि आम्ही दोघं बी पायी चाललो स्वराज्य चला आता आमच्या सोबत यायचं गावात तिकडे सुटून देऊ आपण मंगी शाखाचं काय करा नाही मंगी शाखा चालली आता गाडीला पेट्रोल नाही त्यांच्या गाडीत पेट्रोल संपलंय चला हा गाव द्यायचं आम्हाला कुठे एवढे हा चल भाई काय करू राहिले माग पुढं करू राहिले माग पुढं करू राहिला याचा बिग बॉस चालू झालं आपला काय बिग बॉस चालू नाही राहणार घराला रोजी बसवलं नाही तर म्हणलं जावं म्हणलं आता दत्तूभाई बी आपल्यासोबत दत्तूभाई मी जायचं आहे आपल्याला गावात जाता आपल्याला असे रोड भेटणारी हे रोड अजून बनवेल नाही इकडं काय म्हणशील दत्तूभाई आपल्याकडं रोड बनवेल नाही त्याच्याबद्दल काय म्हणू आणि इकडं पुढं चिबू काट आहे का काय ते काय त्याच्याबद्दल काय म्हणायचं हां इकडे चिखल बैले आपल्याकडं सगळं वास आणि पोरांना असं सुट्ट्या बिट्ट्या लागलेल्या आहे आणि आम्ही दोघं चाललोय आता गावात पायी शाळा अजून बंद आहे आज सुट्टी आहे शनिवारची सुट्टी आहे पोरांना आपल्याकडे बी शनिवारची सुट्टी राहते पोरांना इकडे काढू पुढं हां चालू आहे काय नाही असे कुठे राहते बरं का बैलगार कुठे असते राहते रोड आहे आणि आम्ही दोघं आता आहे ना याच्याकडे चाललेलो आहे दर्शनाला बी झाला रे आणि तर तो काकाचं काय बोललं आहे ते बी कळून घ्या तुम्ही बोला ना काहीतरी आम्हीच बोलत नाही मला काय आवडत नाही बोलणं मी आपलंच राहत त्यांचं कधी व्हिडिओमध्ये काही बोलणारच नाही त्यांचं आपला एकच विषय राहतो विषय आड त्यांचा एकदम खतरनाक माणूस आहे फक्त आपला विषय आपला फक्त एकच विषय कोणता लक्षात राहू दे आणि तुम्हाला लक्षात राहू दे आणि मला लक्षात राहू दे नाही तर मग माझ्या डोक्यात नाही राहत सांग गाडी बिल्डरची चालली तिकडे फिल्टरची गाडी चाललेली फिल्टर घेऊन आता इथून टर्न घ्यावं लागेल आपल्याला चल पहिले ओम शांतीला जायचं ओम शांतीचं दाखवतो मला बरं का आपलं याच्या पुढं कोपरगावमध्ये जर एंटर झालं ना हे जी शाळेच्या मागे हे उद्यान इथं आणि असं काही आता बंद आहे सध्या का काय माहिती बंद येतं कधी उघडत ते आता का उघडतच नाही संध्याकाळी उघडणार चला संध्याकाळी सगळ्याच गोष्टी उघडायच्या दिवसा काहीच गोष्टी उघडी नाही राहते आम्हाला दोघांना असं झेंडावं लागत आहे पायी आणि मला पाणी प्यायचं आहे ताण लागले इकडं गाया रोडवर हिंडत राहते कसे बिले वेगळ्या गायांचे शिंगले मोठे मोठे पायला हा गायांचे
आमची शिंग अरे आमची इकडे अशी काय ऐका ना म्हशी होते डायरेक्ट दोन्ही एवढा डाग एवढे 2-2 फुटाची शिंग 2-2 फुटाची शिंग वाण्याचं म्हशी आहे ना त्यांची 2-2 फुटाची शिंग होती छोटे नव्हते आणि आई तर पाहिलं काय लावेल तुम्हाला आता 20 तारखेला मतदान राहील आणि ज्याला मतदान करायचं असलं ते मतदान करू शकते ह्या बाई पिल्लंही छोटं आणि त्याची आई वाटत आय थिंक मला वाटतं तेच काय वाटतं तुम्हाला लेकरू ये लेकरू त्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडं असं आपण ही काटवाने आणि दत्तू काकाची एकदा चप्पल तुटली ही चप्पल मला एक दिवशी चावली असे चांगलं दुःख राहिलं माझे मी कॉलेजमध्ये ना म्हणजे कॉलेजच्या आधी जायचं मला सकाळी पळत गेलो पळायला गेलो तो व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडून आता पळायला गेलो हे पाहायला ना डायरेक्ट माय इथं जखम झाली होती काय म्हणते आता इथून पुढं दिवसमान आता फक्त एकच आहे नारळाचे झाडं पाहून घ्या तुम्ही लय मोठे मोठे नारळ आहे ते पण आम्ही झोपत नाही तिथं झोपत नाही नारळ झाडाखाली कोणी झोपत नाही दत्तू काका करतात झाडाखाली आम्ही झोपत नाही आम्हाला सावली लागत चांगली पण आम्हाला वाटलं नारळच्या झाडाखाली झोपू फार आराम करू पण वरती पाहिलं म्हणलं नारळ पडलं विडलं तर काय करतं म्हणून आम्ही तिकडे चाललो अरे दत्तू भाई हे काय हे भाई हे काय मी म्हणतो हे काय आहे काय हे झाड कायचे हे शोचं झाड शो शो डिझाईन हा हे बाई हे बी झाड हे झाड लय जुन्यामधलं झाड आहे मधले एकदम जुन्यामधलं झाड हा बा हे इकडं बी असे झाडाला हे लागले हे थोडे गुलाबी कलरची फुलं आहे आणि हे थोडे भागवा टाईपचे म्हणजे तशा टाईपची फुलं आहे बाई इकडची इकडं ना हे अजून पिकले नाही हे बाई इथं अजून दोन्ही टाईपचे इथं गुलाबी आहे याचे दोन्ही प्रकारचे इथं काहीतरी स्वभाव विवाह म्हणून त्याच्यामुळे लोक जास्त येईल आम्ही चिचं तोडायला जाणार आहे हा हे बाई चिचाचं झाड आहे चिंच आहे इलायची नाही ती हा इलायची नाही ते हेच आहे कायचे आहे लाल चिंच आहे काय काय आणलं भात काय काय चिंचा आंबट चिंच आहे आंबट चिंच खायला आवडत नाही आपल्याला आंबट चिंच नाही खात आपण मीठ झाड हे अरे पेरू झाड काय झाड तू भाई मला काही झाड आहेत फरक बी काढा पेरूचं चक्कूचं झाड काही कळतच नाही आता हे हवा हे आता हे कोणते हे गोड बाबू आहे हा गोड बाबूळ खात्या का गोड बाबूळ खात्या खरंच मग नाही खाती गोड बाबूळ माझ्या करायला आम्ही तुम्ही खाऊन बाबूचं डिंक चालतो आला इकडं लोकांचं चक्रधर स्वामीची शाखा आहे इकडे ही एक बिल्डिंगवर राहिली सगळ्यात मोठी बिल्डिंग होणार आहे आणि अजून पोलीस स्टेशनमध्ये एक बिल्डिंग आहे म्हणजे पोलीस स्टेशनची सगळ्यात मोठी बिल्डिंग होणार आहे तुम्ही पाहिले प्रोजेक्ट पोलीस स्टेशनच्या बिल्डिंगला आहे ना 89 काय 79 कितीतरी हजार एवढे पैसे लावलेले आपण म्हणजे यांनी सरकारने आमदारने तुम्हाला दाखवीन मी ते लवकरच लहान बोरांचं हॉस्टेल आता इथं पाका लावून इकडून हे झाड पाहिलं किती मोठं पपईचं झाड काय मला असं वाटलं जातो भाई मंगे शाखाचा आवाज आहे पण नाही म्हटलं जाऊ द्या म्हटलं मंगे शाखाचा आवाज नाही छान पोरांना इकडं हे आता बंद असं म्हणजे सुट्ट्या होत्या सुट्ट्या थांबल्या ना पोरांच्या म्हणजे सुट्ट्या थांबल्या फक्त कॉलेजवाल्यांना आहे काय कॉलेजवाल्यांची जिंदगी बरबाद राहते हा हे असं एक भगवतचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मिडियम स्कूल आहे बाई इंग्लिश मिडियम स्कूल झालेली आता नवीन पहिले आता मी जी शाळेत होतो त्याच्यानंतर मग कॉलेजला गेलो कॉलेजनंतर मग असे बदलत गेले आता परत त्याच कॉलेजला घेतलं दुसऱ्या कॉलेजला पुढचं वर्षी घ्यायचं आहे आता हा तर दत्तू काकाची मम्मी म्हणजे माझी आत्या मम्मीची आत्या म्हणजे माझी बी आजीच लागल त्यांची मम्मी माझी आजी त्या इथं यायचे झाडाला लहानपणी थांबा मी इकडून होतो तुम्ही इकडून थांबा हा तुम्ही येत होते हे बाई हे झाड पाय कसे प्रकारची द्यावा हे झाडं कायची मला तेच कळणार बरं का हे झाडाला हां हे झाड कायचे आंब्याचे झाड आहे ना याला कोणत्या तरी प्रकारचा आजार झाला काहीतरी झालेलं आहे वाटते बा अशी झालेली कोणी हात नका लावू आपल्याला बी आजार होईल असं चला हा हे झाडं पाहतो नाही पहिले हा झाडं खतरनाक ही नारळ झाड पाहिलं का डीपी वरती काय लावेल तिथं मला काही माहिती नाही आहे आणि गुलाबाचे अजून एक भेटलं की नाव माहीत नाही एवढं ठीक आहे या बाई इथे पण असे झाडं आहे एक देवीचं मंदिर आणि हा कोपऱ्यातला ह्यो आहे का ह्यो आहे सगळ्यात मोठा टावर आहे पण हे दोन्ही मधले कोणतरी एक मोठा टावर आहे सगळ्यात कोपऱ्यातला बरं का आम्ही देवीच्या दर्शनाला चाललेलो आहे अरे शिवचं झाड पाहिलं किती मोठं झालेलं आहे आता देवीच्या दर्शनाला पुढं पाय वरती जायचं चला वरती चला असं आहे ते असं नका असंच करा बा
इकडून जायला आहे असं आणि इकडून सगळं मोकळं आहे. तुम्हाला दाखवतो मी पायऱ्यांच्या पाया पडत जाऊ आपण. हवा एवढा किती पायऱ्या आहे, 4-5 पायऱ्या आहे आणि इथं मध्ये लावेले का नाही काय माहीत नाही. वरती झुंबर लावेले आणि इथं वेलकम करेल बाबा. बाबा असं हे मंदिर ते पाय पडतो आपण. इथं ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे आपण त्यांनी. वरती आकाश कंदील पण लावलेलं आहे. बसू शकतो. तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकतं तुम्ही. एकदम शांत असतं देवाचं वातावरण. इथं बाबा बी झोपलेले कोणतरी. गार्डन बी भारी. गार्डन ते कोणतं आहे आपण पाहिलं तेच गार्डन दुसरं आहे. इकडून दुसरं गार्डन दिसतं आपल्याला. इथं बसायला पण आहे मागं पण काहीतरी. बाबा झोपलेले इकडं. हवा असं काही इकडचं मॉल. इथं पाण्याचं बी ठेवलेलं आहे. आपण जरुरी पत्रे बित्रे लावलेले आहे साईडने. मागून दर्शन घेऊ आपण यांचं. गेट लावलेलं आहे पण इकडून असं ये बाई, इकडून असं ये, इकडून असं मोकळं आहे इकडून सगळं. आमच्या दोघांना सोडून कोणीच नाही इकडं. त्याच्यामुळं मग थोडं शांती ठेवावं लागते. आपण थोडा वेळ इथं बसू. थोडा वेळ बसू इकडे. इथं तुळशी बाकी ती मोठी मोठी आहे. आपल्याकडे बी राहते तुळशी. या बाई गुलाबाचं आहे आणि ते चाफळ मोगऱ्याचं कायच होते. हां या बाई हे झाड ते दाखवतो मी तुम्हाला. आजारी झाड आहे बाई. दिसलं का? आम्ही बसतो इथं एवढं लांब आम्ही बसतो. देवाच्या मंदिरात थोडं बसलं पाहिजे ना आपण पण. आणि असे 2 प्रकार 2-3-4 लावलेले आहे बा. 1-2 आणि त्याच्या पुढं बी एक आहे बा. कशा दाखवतोय. चपला ठेवायला कुठे. हे बाई इकडं पाय धुण्यासाठी आहे. सध्या आमचे पाय आम्ही वॉशरूमला वगैरे नव्हतो गेलो त्याच्यामुळे आम्हाला पाय धुवायची गरज नव्हती. आम्ही घरूनच पाय धुवून आलो होतो. आम्ही म्हणलो होतो देवाला जाऊ आपण स्वामी समर्थाच्या मंदिरात गेलो ना. तिकडं तुम्हाला दाखवतो एक भारी प्रकारे कसं असतं आपलं. तिकडं पाय बी धुवायचं आणि तिकडचं तुम्हाला हे करतो. तुम्हाला तिकडं दाखवतो. तेव्हा तिथे एक लावले आणि एक अशी लावली. म्हणजे अशा 3 करून ट्यूबलाईट लावले. कलर जे असल्यामुळं आम्हाला दिसले नाही ते. सध्या तर दत्तू काका रिलॅक्स करून राहिले. थोडं शांत वातावरण असतं. तुम्ही नाही का फ्रेश वातावरण आहे. एकदम शांत असतं. देवाच्या इकडं आले ना तुम्हाला एकदम शांत वाटेल. एकदम काहीच आवाज नाही. कशाचा गाडीचा ना घोड्याचा ना कशाचाच आवाज नाही. शांती भेटते तुम्हाला देवाच्या मंदिरात आल्यावर. बदाम शेकची गाडी लावल्यावर आम्ही बदाम शेक खात होतो. पण सध्या आम्हाला सोडावं लागलं काही गोष्ट. तेव्हा ही मोठी डीपीला बघा असं ढकून घेतलेलं आहे एकदम एक भारी प्रकारे. आणि हे व्हाईट कलरची फुलं यावा. इथं भारी वेगवेगळ्या कलरची फुलं व्हाईट कलरचे. परत इकडं बी अशी गुलाबीची ती गुलाबी लाल गुलाबी अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे. हां काय ते का 6 वाजता उघडते. चिमण्या बसून राहिले इथे. हां तुम्हाला दाखवतो इथे चिमण्या कशा. लहानपणी बघितलं असेल तुम्ही चिमण्या बाया दिसल्या एकदम. मला अंगावर मातीत लोळू राहिल्या चिमण्या. सध्या दिसत नसेल उन्हामुळं एवढं भारी. हवा उघडायला पाहिजे. आता कोपऱ्यात आहे चिमण्या. आमच्या इकडं कमी दिसू राहिले. आपल्याकडं कमी दिसू राहिले. आता टावरमुळं चिमण्यांना थोडं हे होतं ना भटकते. त्यांच्या सिग्नल रेडिएशनमुळे त्यांना थोडं त्रास होतो. सध्या आहे ते तिथं राहत्या. चप्पल वाघ पाय वाघपेक्षा चित्र काढलं. इकडं गार्डन आहे. परत हे कशाचं गार्डन. छत्रपती इकडं हारणाचे फोटो डिझाईन करायचे साईडनी. इकडं काही असं वातावरण कोपरगावात. हवा एवढा मोठा टावर आहे दिसला किती जवळून मोठा दिवस. हे जग्गूबंधन आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजाचं उद्यान. या बाई छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इकडं. आणि इकडून काही असं बंद आहे आता सध्या. तुम्हाला दाखवतो असं काही पार्क इकडं. आणि तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मोठी. LIC बँकेचे पैसे आले. हे काही असं आहे. मी इकडं जास्त डोकं लावत नाही कोणी. इकडं आलेलं आहे. इकडे LICची बेन आहे बाबा. LICचं LIC काहीतरी आहे ते. जाऊ दे आता मला माहीत नाही एवढं. जेवढं असेल तेवढं तुम्ही वाचून घ्या. त्या दिवशी तेवढं पुढं झालं आता. टावर पाहिलं ना किती मोठं दिसतं. आपल्याला एका दिवशी टावरवर जायचं आहे पण नको म्हटलं. जातो काका म्हणतात टावरवर जाऊ आपण एका दिवशी.
टावर जायचं ना आपल्याला त्या दिवशी अमेरिकेमधला मोठा टावरला जायचं. अमेरिका लय मोठा आहे पूर्ण हे दिसत काय आता हे सरकारी महर्षी शंकरराव कोळे भगवान कसे आलेले आपण पंचायत समिती व्हिडिओ कोपरगाव. निघाले. ते म्हणले दत्तू भाई नाही म्हणते आता दत्तू काका म्हणते केळं घ्यायची. केळं केळं कितीला आहे? अर्धा. अर्धा किती? सहा केळं घेतलेले ना. आता आपण पुढे जाऊन खाऊ एका ठिकाणी बसून खाऊ. सध्या तिकडं पिक्चर बी लागलेले पण एक बी पिक्चर पाहिलं नाही आपण त्याच्यातला. जायचं बल्लया वगैरे वगैरे पिक्चर येले आणि हा कांगोबा पिक्चर पण येले. कांगोबा पिक्चर मला थोडा पाहायचा होता पण जाऊ दे म्हटलं आता पाहू नंतर म्हटलं जाऊ दे आता. इथं लय पैसे घेते माहिती ना पिक्चर पाहायचे इथं. इकडे जास्त पैसे घेते त्याच्यामुळे आम्ही इकडे पिक्चर पाहत नाही. तिकडची व्यवस्थित टाकी आहे ना चाललेले. दत्तूबाई बी केळं खाऊ राहिले. कच्चे वाटरले थोडे थोडे केळं. जाऊ दे चला आता काय जेवढं केळं भेटलं तेवढं खाऊन घ्यावं कारण की पोटाला भूक लागेली आम्हाला. सकाळी आम्ही हे खाल्लं होतं फक्त चिवडा आणि त्याच्यानंतर मग म्हटलं जाऊ दे आता काय गावात गेल्यावरच खाऊ. दत्तू काकाकडे पैसे होते पैसेवाले दत्तू काका का आता एक गोष्ट दिसली त्या बा तिथं काय लिहिलं बा सगळ्याचे मत महत्त्वाचे प्रत्येकाचे मत महत्त्वाचे. मग सगळ्यांनी मतदान करा. मी नाही करू शकत अजून कारण की माझा मतदान काढा येईलच नाही. मी 19 वर्षाचं 20 वर्षाचं झालेलं आहे पण मतदान काढा येईलच नाही माझं. मग काय करावं आता. या तिन्ही पिक्चरमधून कोणता पिक्चर तुम्हाला आवडला मला सांगा आणि कोणता भारी वाटला पिक्चर. मला वाटतं हे कांगोबा पिक्चर भारी वाटत कारण की बाकीचे पिक्चर ठीकठाक असेल. सिंग मागेन एक हे असेल आणि भुलभुल आहे ती काय एवढा चांगलं नाही म्हणते लोक. भुलभुल या 1 तो एक नंबर होता. अक्षय कुमारनी त्याला हे केलं होतं मेन कॅरेक्टर होता त्याच्यामुळे तो चांगला होता. इथं बटाटे आणि ते एवढं मोठ्या गाडीत आता आम्ही पाहिलं आणि यावं कुत्र्याची पिल्लं एकदम कुत्री आणि कुत्री तिचं पिल्लू एकदम साधारणपणे हे ना हे काही ते स्टेजचं कार्यक्रम होता त्याच्यामुळं जंगलात मग काही नाही डोळ्यावर थोडं ऊन पडून राहिलं त्याच्यामुळे डोळे दत्तूबाई एवढं ज्ञान देत होते पण जाऊ दे म्हटलं आता ज्ञानवंत करून टाका. हे रोड आहे ना आता सरळ इकडून असं आडवं होऊन जातं बरं का. लावेल पाणी तिथे त्याचं काकाचं काही नाही चालायचं राहतं कुठं गाईला पाणी वेगळी सवय टाकली म्हणता आता पुढं. अरे हे कोणतं झाड आहे हे गाय नाही आणि नाही पिल्लू आहे बरं तिथं. हा हे काय सांगितलं ते लक्षात ठेवा बरं का माहिती लक्षात नाही राहत म्हणून व्हिडिओ काढवले. साईडने जाऊ इकडं बालाजी सुपर मार्केट कशी आलेले आणि कोण सगळं एकदम बाय 1 गेट 1 फ्री मधून आपण दोघांनी मॉल्सकडे दिलेलं आहे. काही काही मॉल आहे ना म्हणजे असं आमचा आता मी यांच्या मॉलमध्ये गेलो आणि हेच तिथं मॉलमध्ये नाही मग आम्ही काय विचार करावा आपण त्यांचा थोडी विचार करावं. हे काय हां मॉल तुमचा मॉलमधून तुम्ही काय आहे आणि मी त्या मॉलमधून जाऊन तिथं त्या पोरीला विचारू आलं म्हणलं दत्तूबाळ कोण ती म्हणे नाही आली म्हणे हेच ती दत्तूबाळ आत्ता आली डोळ्यासमोर थोड्यासमोर आत्ता शिकाली आहे दत्तूबाई. दत्तूबाई चला एक खतरनाक म्हणजे तुम्ही जर ना काही गोष्टी हे करत असल्या ना म्हणजे जायचं नियम ठरवायचं आणि तेव्हा त्यांना काय पाहिजे सवय राहते पुढे त्या ठिकाणी जायचं असलं आणि भाई लगेच ओ भाई मी काय भाऊ जाता हो मी तो इनविजिबल मॅन हो थकलो भाऊ दत्तूबाई ना की बाय ओ भयंकर डॉग रस भयंकर ओपी ओपी इन द चॅट. भाई आमची काय हे नाही भाऊ घाबरू बिबरू आम्ही घाबरू आलो तुम्हाला. दत्तूबाई सांगा यांना काय करू राहिले का अहो आम्ही घाबरू आलो तुम्हाला. अरे दत्तूबाई मागं लागतील ते कुत्री छू काय करू राहिले घाबरलो भाई आम्ही तुम्हाला. आमची गँग पाहिली पुढची इथे एकदम गाय बसेल बरं का. अरे भाऊ धमकी देऊ राहिले रडू येऊ राहिला ते कुत्रे माझ्याकडेच पोहू राहिले म्हणशील हेच आमच्या टीममधलं आहे धरते नाही दुसऱ्या टीमचे समजून मला कुत्रे. हवा गायची शिंग मोठ दाखवायची त्यामध्ये गायची किती मोठी शिंग आहे पा ह्या इथं सगळ्या काय म्हणजे ना रानटी गाय सगळ्या इथंच बसतात माहिती का. हे पिल्लं इथं आणि हवा तिची शिंग पान का भयंकर आहे सुळे शिंग पाहिजे तिची. अय यार दत्तूबाई अय आम्हाला थोडं मला काहीतरी करायचं आहे. झाड एक दत्तूबाई झाड काय पिंपळाचं झाड आहे नी ही झाडं पिंपळाचं वरती काहीतरी तिथं लटकून बसली याला झाड सॉरी चालीला
बॅटलॉग लटकून झालेलं आहे म्हणजे उलटे चाळी करते त्याला त्याच्यामुळे असं लटकून माझं तिथं कन्या शाळापाशी आणि कन्या शाळा बहीण बी होती आणि माझी मम्मी बी होती साक्षी बी होती नवीन लोक नवीच्या नंतर ती ताबी केलीच नाही आणि आता शाळेला सुट्टी आहे येतो भाई की नाही एका चपलीचं जरा आता एकच चप्पल घालून बसे एक चप्पल शिवून काढायची नाही आता काही शिवायचं इकडं आपण आलेलं आहे मग ही चप्पल मी काय केलं माहिती आहे ही चप्पल असते ना तुला शिवता नाही येत माहिती का अशी क्रॉक्स बी चपला राहते ना ही चप्पल राहते ना ही चांगली राहते म्हणजे जास्त दिवस टिकत ही चप्पल आहे ना ही चप्पल राहते नाही ही चप्पल जास्त दिवस टिकत नाही आता पाडलेट होते तशी ही चप्पल आहे ना आता फाटली ना तरी शिवता येते माहिती ना झाड कुठून उगेले खालून नाही उगले डायरेक्ट घरात उगेले पाण्यामुळं राहतं ना पाणी टपकतं ना तिथं लगेच झाड उगवतं असं डायरेक्ट घरातच झाड आहे झाडच घरी घरात झाड आहे काहीच कळा ना आपल्याला काय वाटतं तुम्हाला घरात झाड आहे झाडात घर हां घरात झाड आहे झाडाचं घर असं झाडाचं घर आहे झाडाला काय हे झाडं आम्ही लहानपणी चढवायचो ना आपली आता आपल्याला बोला लायसाठी निघतोय आणि मंगी शाखाने इथं गाडी लावलेली आणि आपण बोधाडे लवकर जाऊ ठीक आहे जण चहा पिऊ राहिली आम्हाला विचारलं सुद्धा नाही दोघा तिघांनी चहा प्यायला एकदा सुद्धा विचारलं नाही दत्तू भाई घ्या म्हणा मी घेत नाही चहा जास्त करून त्याला आता भोजाड्यालाच गेलो होतं कुत्र्यांची भांडण झालं गाडी केवढी आणि माणसं किती 1 2 3 आणि 4 आणि दत्तू काका 1 5 माणसं आणि एक गाडी 6 किती जण झालेले स्वराजी चालवणार आहे मंगेश काका चालवणार माणूस कोणी गाडी चालवणार माणूस कोणी हा बाई हे केवढे जण जायचे कस काय गाडीवरून एका गाडीवर जायची कशी हा इकडे बाय सांग शिर्डीवरून द्या भोजाडा कुठं बोजाड्याला जायचं शिर्डीवरून बोजाडा हा बोजाड्याला जायचंय का कुठं जायचंय का शिर्डी जायचंय मुंबई जायचं हे स्वराज्याचं काही कळत नाही मला पेट्रोल किती रे 1000 लिटर रुपयाचं पेट्रोल घ्यायला मी विसरा चला पाहिलं गाडी किती जण चाललेले आणि 5 जण चाललेले 5 जण चाललेले आता डायरेक्ट बोचडा माल बॅक होतो बस ना पडायचा विषयच नाही म्हणजे आता 5 जण चाललेले जो असं इकडून जाता येत नाही काय लावायचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं आता इकडं निवडणुकीचं कारण आपण चाललं डायरेक्ट जेव्हा हे स्वामी समर्थ मंदिर आहे आणि हा घाट आहे यो घाट आहे आणि हे हनुमानचं मंदिर आहे आणि हवा असं पाणी आहे का इकडं हवा रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे एक नंबर काम चालू आहे इकडं आणि आम्ही किती जण चाललोय पण एकच गाडी इकडं नाही शाय मग सगळं इकडं वाचाल स्वराज्य पुढे बसले पाणी पाहणं काय भयंकर येईल बा पाणी लय भयंकर येईल गाडीचे पेट्रोल बिट्या काय वर आलेले आता पुढं गर्दी कायची आम्हाला काही काय इकडून डांबरोड कोणते चालू आहे पाहायचं काम डांबरोडचं काम चालू आहे इकडं लोक मासे पकडणारे लोक इथं आकाच्या गाडीचं पेट्रोल संपलं ते गेले दोघं पुढं आता आम्ही दोघं पाडू त्यावर इकडं रोडचं काम चालू आहे तिथं आणि आपल्याला म्हटलं पायी चाला थोडं धक्का दिला तेव्हा याच्यात आहे ना वरती हे काय डांबरी प्लस खडी याच्यात बरं का वरती आणि रे व्हिडिओ काढ रे ढकलून गेले सांग बोल ना थोडे काही बोल तर यावा इकडं अशी इथं डांबरी हे लावेल ट्रका दाखव ना ते वर्ष ट्रका एवढ्या ट्रका डंपर आहे ते सॉरी इकडे एक डंपर लागलेला आहे 4-5 डंपर आहे 5 डंपर लावलेले इकडं आमच्या गाडीचं पेट्रोल इथं 5 डंपर लावलेले आणि सध्या आमची गाडीचं पेट्रोल आहे ना केजेस कॉलेज पैसे संपलेलं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं थोडं पायी जाऊ मागे शाखा आणि स्वराज्य पुढे गेलेले आहे दोघं थोडं ते ओव्हरफ्लोचं काही पेट्रोल वगैरे राहतं ना ते राहतं नावाचे झाड दत्तू भाई काय म्हणते मला काहीच कळा ना हा पण तिचा बिसा तोडायला जायची ती आणि हा एवढा मोठा झेंडा लावेल आपला बघवा आणि इकडं टपरी जवळच कॉलेजमध्ये डायरेक्ट कॅन्टीन आहे कॉलेजच्या बाहेर कॅन्टीन आपल्या कॉलेजमध्ये कॅन्टीन आहे ते बंद पडेल आणि म्हणजे ACM कॉलेजमध्ये कॅन्टीन आहे ते चालू आहे हां घाटा असं दिसतो आपल्या याचा
इथून हिरवा कलर दिसतोय, कलर दिलेला आहे त्याला थोडा. या दोघांचं काय चालू आहे काय ना, मग एकटं मागच राहिलो. चला म्हटलं पुढं ते कुठं पाहिजे का ना जरा शुक्रतीर्थ या बाई हे पार्क वर खाली जायला पाहिलं काय भयंकर आहे. कुठं जाऊ राहिले इकडं बघा तू. हो अरे माशी काय इथं उडता मासे आहे, उडता मासे आहे. तेव्हा काय खतरनाक व्ह्यू इथून. आणि हे काय नदी विहीर आहे काय काय विहीर आहे का तेव्हा विहीर आहे काय काय हा ही विहीर आहे काहीतरी आहे बाई. जाऊ दे भाऊ इकडं थांबा थोडं. इथून मासे पकडायला किती भारी. पुढं जावं लागेल आपल्याला फोन स्टोरेज फुल नाही जिवंत करून टाकेन. जिंदा कर डालेंगे साढ़े एच के बहन की टांग जिंदा कर डालेंगे सबको. हमारा नाम है दत्तू भाई, प्रथमेश भाई और यश भाई. हम तीनों सबका जिंदा मुर्दा सब निकाल देते हैं. हा हिंदी जास्त झालं तर मग हा दत्तू भाईला खाऊ खायचं आहे आता. आता खबर आलं खायचं बंद करून टाकलं त्यांनी. किती भेटून या इकडे ठेवून चालला जाऊ दे. चाललं विषय काढ. अरे चिचपा आकडा कुठं आला हो. आता हे झाड कायचं मला बी नाही माहिती, पण हे बाई इथून लय मोठी झाले बरं का. ही झाड असं डायरेक्ट वरती जायला असं. झेंडूबामचं झाड आहे. झेंडूबामचं झाड नाही ते झाड कायचं आहे ते माहित नाही. हे बाई काटत झाड इकडे आहे ना. आता हे कुत्रं डेंजर मध्ये आमच्या मागं नाही लागलं पाहिजे. मग तेवढी गोष्ट झाली पाहिजे मित्र. अरे मौजे घाले तुला माहिती आहे का तिकडून तिकडून कुत्रे आले नाही, कुत्र्यांचा व्हिडिओ काढून राहिले सगळे कुत्रे. आमच्या मागच कुत्रे. छोटा कुकुट पालन आहे स्मॉल नाही कोंबडी विकणार आहे. अरे जेसीबी पाहिजे. आता इकडची सगळी दुकानं बंद आहे आता. कॅन्टीन वगैरे वगैरे मोतीश्री कॅन्टीन हा मातोश्री कॅन्टीन बरं का वगैरे बंद आहे सगळे इकडचे. हे बाय झाड लय जुनं आहे बरं का. माझ्या जन्माच्या आधीच आहे. कधीच असं नव्हतं तू बाई झाड का 70 वर्षाचं आहे ते झाड. आणि मी किती वर्ष. अरे इकडून येतो ना आम्ही. तिकडून जायचंय का. चला आता इकडून जाऊ गाडी बसून. हे झालेले इकडचे रोड थोडे झाले. मग चला म्हणलं दत्तू भाईला बसा वाटतं गाडीवर चालून बसा वाटते. इकडं लोकांचे वावर तिकडे या बाई दत्तू काकांची तिकडे का हा ना इकडं लय पाटक्यान जाऊ म्हणलं आपण. आता इकडून सडे या रोडने चाललेलो आहे आपण. कॅम्प्युटरचा अभ्यास घेऊ राहिला आता. काही दिवसांनी कॅम्प्युटर येणार आहे. काय म्हणाले सरच्या ऐवजी कॅम्प्युटर येणार. चला आता डायरेक्ट झापूक झुपूक मध्ये चाललं. इकडे आम्हाला मामरा बाबाने हात घेतलं कधी कधी आता दिलतो मग टाका तुम्ही कुठं चालला बोलतो जायला. दिवसा लाईट चालू आहे लोकांचं. मला डोकं काही कळत नाही. एकदम हळू चालू आहे मग मग काढून गेली बरं हे टावर आहे. टावर एकदम नाव म्हणजे 500 जावं लागतं. एक सारखे
गाडीतली गाय चाललेली आहे. गाडीमध्ये गाई आहे, गाई चालली आहे. गाईची लोडी चाललेली आहे जवळ. किती गाव मोठी इकडची लय मोठी किती गावात इकडं गट्टीवरची लोक आज का झालेली गट्टी झालेली पण आता लय लय बिट वाटते राव कोकण लागेल तिकडं लोक बी बाहेर पाहू शकता तुम्ही आपली नदी इकडची गोदावरी कशी आहे इकडं पण अशी टायर मध्ये बसून माझी दिसत असेल लिपी वगैरे यायचं त्या साईडला हवा असं एकदम भारी वातावरण इकडं आपलं इकडं आहे ना आदिवासी लोक इकडे ना आदिवासीमध्ये जे ऊस तोडायला येते ना ते लोक राहते इकडे तर चला आता आपण भोजाड्याला लायला तयार झालेलं आहे इकडून टर्न असं लोक येते नाम देवरावची परजणी एरंड्याचं कोण नाही घेत यावा इकडं दगड बिगडं टाकले अजून इकडचं काम बाकी इकडचे रोड असे काही शाळा आहे वाटत शाळा तू का शिकेल बरं काय माझ्या कुरालो ग्रामीण रुग्णालय बरं का संवत्सरचं सॉरी माहीत नव्हतं आम्हाला एवढं इकडं लोक चाललेली ट्रॅक्टरमध्ये बैलगाडी चाललेली ट्रॅक्टरमध्ये लोक घेऊन जाते बैलगाडी हवा इकडून असा वाकडा तिकडं रोड आहे आता जायला लई दिवसानंतर डुक्कर पाहिलं आमच्या इकडे डुक्कर नाही राहते मग शाखा नाही राहते म्हणजे आता डुक्कर सुटलेले आहे दिवाळी त्याला शाळा होणार इथं तयार होऊन राहिली म्हणजे तोडलेली शाळा परत बंद राहिली इकडे शाळा पुढच्या टायमाला तुम्ही निवडून यायचे काय म्हणणार आहे तुम्ही निवडून यायचे काय म्हणणार आहे बाई इकडं पहा शाळेला लहान पोरं शाळा ही कोणती शाळा आहे माहीत नाही पण हा वाचलं भारत APJ अब्दुल कलामची शाळा आहे गोष्टी आहे एक्सपिरियन्स वगैरे जनता इंग्लिश मीडियम इंग्लिश स्कूल आहे बा संवत्सर आता आपण संवत्सरमध्ये सध्या आणि या गाड्या आहे ना अशा या गाड्या अशा येत राहतात दिसेल तुम्हाला गाड्या इंग्लिश मीडियम अशी स्कूल आहे इंग्लिश मीडियम बघा तू भाई आपलं स्वप्न होतं पहिले आहे ना हॉस्टेल आहे सॉरी ना मला माहीत नाही जे दिसत ते बोलायचं माहिती असलं तर तू भाई सध्या कावर बोलत नाही मला काही माहिती नाही कावर बोलत नाही सांगा कपाशी काढून कपाशी गाडी धोत्र भोजड आहे बघा तिकडं आम्हाला इकडून जातो या रोडने जातो लेफ्ट साईडच्या रोडने जातोय डाव्या हाताच्या रोडने चाललोय आपण इकडं आता भोजडाला जायचंय भोजडाची आज यात्रा आहे ना जी गोष्ट तुम्ही लक्ष दिलं काय म्हणत नाही निसर्गात आपण एखादी गोष्ट पाहिलं ना पोरग एकदम हाऊस गाडी चालली थोडी असं राहतं भाऊ लहान पोरग बाय ते माहिती पोरग काय खतरनाक काय बोलणार इकडे कोणाच तरी घर
रावळीची इथं गेलो हाताने पाणी घ्यावं लागत हा मामा सांग नाही इथं काय रे उठ पाहणं. काय म्हण आम्ही भोजनात चाललो दर्शनात घेऊन येतो कोणाला घेऊन यायचं कोणाला घेऊन यायचं त्या मम्मी सांग ना अहो कोणाला काय मग काय दर्शनात चाललो म्हणून मम्मी सांगून दे व्हिडिओ काढून आपण तिकडे गेलो डायरेक्ट व्हिडिओ दाखवून या बा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेम मोठा म्हणजे तू काका बोला काय बोलायचं सांगा ना कोणाचं घरी कोणाचं घरी रे का बा या पोराचा घर वर्ग आणि शांतीचा प्रयत्न घेऊन राहिला काय विचार काय चालू कुठे गणपती हा तेव्हा गणपतीच कुठे जर तू काय ना खरोखर लय खतरनाक माणूस तुम्ही त्याचा त्यांचा नाद नका करू का म्हण नाही आणि रील स्टार रील स्टार इकडून तिकडून हिंडायचं शॉक आहे तेव्हा लहान पोरांचे शॉकच वेगळे राहत्या टी व्ही वगैरे आपल्याकडे घेईन काय म्हणणं जातो बाई कॉपीराईट मारून जातो बाई गाणी बंद करा त्याला काय झालं हवा इकडं टायराची नवी सिस्टम मागं पाणी जाऊन आहे जायचं घालून आपल्याला सध्या रेल्वेने इकडे बॉग देतो जावं लागत होती गोळ्याला बॉग देतो आपण सगळे बॉग असं काय बॉग असं बॉग द इकडून हा या इकडून रेल्वेची बरं का हा इकडून रेल्वेची गाडी काढायला थोडं मंदिर वर झाडं इकडून येतो असं का बॉर्डर मंगेश काका तेव्हा हे झाडं कायचे बरं हो पुढं हां चालेल यार ये नाही हे झाडं कायचे म्हणते मंगेश काका बाई आहे ना हे आपले झाड आहे मला काहीतरी वाटतं इथं एकदम त्याला वाईट साईडला थांबायचं आपल्याला घ्या मित्रांनो काहीच नो मंगी शाखा घेऊन जाऊ धंदा मंगी शाखा बिझनेस हे वेगळे रे हे वेगळे इथं कोणी काढणार नाही रोपणे राहतात नर्सरी बा इकडे नर्सरी या बाई इकडे मागच्या लावे साईडला आपल्या रोड इकडे आपल्या या गोष्टीत लक्ष पाहिजे एकदम जास्त ज्ञान हो मला ज्ञान काय ज्ञान याचं झाडे बाकी कपाशी वादळी शाळा बाई आईला काहीतरी हे होतं
तमाशा होता वाटतं तिथं आज तमाशा आज नाही आज खाऊ दे फुगा फुगू राहिली तिकीट राहत जायचं मग शाखा थांबायचं पाहिजे आज गाडीचे आवर राहिले. सध्या आपण बॉदाड्याला आलेलो आहे. बॉदाड्याची जत्रा पाहू तुम्ही आता तू आखानी यशवंत पुढे गेलेले गाडी लावायला आपण इकडून पाहू चला शॉर्टकटनी जाऊ इकडं बॉदाडी जत्रा पाहू. अशी जत्रा इथे अजून चालू व्हायची 4 वाजता चालू होती गाड्या नाही माझ्याकडे सध्या पण सध्या सांगितलं तुम्हाला 4 वाजून 17 मिनटं झालेली आहे आता याच्या फोनमध्ये नारळ फोडले गेले अगरबत्ती या मग एक नारळ येते का नारळ तुम्हीच फोडा मी चप्पल काढून येतेच फोडा ना उलटा 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 तसं नाही असं धरून फोडा हां बस आता फोडा आता डोक्याला घ्यायला एवढं चांगलं नाही ते चला जाऊ दे चला मध्ये जाऊ आपण याच्यात काय काय दिले अजून आपण अगरबत्ती आणि फुलं दिले त्याची त्या तिकडे आपलं तुळशीचा पाय पडून घेऊ ह्या इकडं बी एक मंदिर आहे आणि मध्ये सबल मंदिर लागेल मंदिर आहे आपलं इकडं असं काही मंदिर नाही आपलं बाजाराचं आपलं एवढं बघू शकतो तुम्ही मंदिर असं एवढं मंदिर आहे टाईम 4:30 वाजलेलं आहे इकडे एक मंदिर आहे अजून इथून असं याच्यात टाकीत वाटतं का माहिती काय घात नाही अजून हे बघ एक मंदिर आहे ते जय मल्हारचं मंदिर आहे देवीचं मंदिर पाया पडून घ्या नाही रे पैसे नाही तिकडे स्वराज्य चालू पैसे नाही तिकडे खरंच का याच्यात पैसे खरं सांगा अजून इकडे देवाचे पाय पडच राहिले इथं तुळशी बी लावल्या बा समोरच नाथ मंदिरचं इथं गोजाड्याला अजून एक विश्वनाथ काशी विश्वनाथ मंदिर आहे इथं महादेवाचं मंदिर आहे काही असं मंदिर इकडे महादेवाची मूर्ती इकडं असं शो आहे इकडं लावलेला अजून चालू आहे तिकडं काहीतरी आहे इकडं तमाशा आहे विमाशा आहे इकडे बावले बी लावलेले इकडं अजून दुकानं बिकाने तिकीट आहे इकडे आबा इकडं संध्याकाळी राहते इकडे तमाशाचं तिकडे बी एक आणि असं काही आहे बोजाड्याचं लोक पाया पडून सांगतो मी तुम्हाला असं काही बोजाड्याला महादेवाचं काहीच नाही कुठलं एवढे पार्वती आणि महादेव पार्वती मध्ये मी कधी आवाज मोठा उठाले मोठा उठाला छोटी यात्रा इकडची आपल्या याची भोजाड्याची यावं इकडं असे लोकांनी हे करेल इकडे विकणारे आणि तिकडे ट्रॅम्पलिंग आले आणि इकडं शेबी वगैरे विकणारे इकडे खेळ विकणारे लोक आहे आणि गुलाल वगैरे देणारे लोक आहे इकडं फरसाण विसन चिवडा देणारे लोक आहे आणि इकडं खेळण्याचे दुकान बी घ्यायचं आहे का हां ह्या बा हे पाणी भारी ह्या बा हे गोळीचं पाणी कितीला आहे 30 रुपयाला आहे का हा बा अशी वेगवेगळ्या प्रकारचे हा बाई अशा इथं आर नावाची ए नाव वाय नावाची नाही इथं बजरंगबलीचं कसं आहे घ्यायचं आहे का दत्तू भाई भारी आहे हा बाई हे पी हा बाई इयरिंगचं आहे ना हा बाई इयरिंगचं बी ही भारी वाटण उलट कितीला आहे हे कितीला आहे हो अंगठीचं 20 रुपयाला आहे घे बाई हे बी याचे बी स्टारचे याचे पहा ना
गाळ्यात झाले चांगटी ती वेगळी मधली पहा ना दे बरं. ही द्या एक. थांबा याच्यातली वेगळी वेगळी का एक सारख्याच आहे सगळ्या अंगठी काय नावायची भारी वाटत ती घालायला वीस नुसती अंगठी वीसला येते. सगळं अंगठी वीसला आहे. या हातातलं बँड बी मला लहानपणीला औषध हे घ्यायचं हे लहान हे कितीला आहे हो ए स्वराज्याला घ्यायचं की ए जेवणीला तर मोबाईल घेतला लहान यो वाला 5 रुपये आहे का तुझे? पैसेच नाही आणि लहान पोरांच्या गाड्या बी या बाई लहान पोरांच्या गाड्या इकडं बायांचं सामान आहे आणि इकडं जिलेबी वगैरे करणारे लोक तुम्ही घेऊ शकता दत्तूबाईने दाखवा कशी घेतली या अशी अरे या बा अशी अंगठी घेतली या बा अशी एवढी घेतली किती रुपयाला घेतली 20 रुपयाला घेतले फक्त दत्तूबाई खतरनाक माणूस आहे गाळ्यातली माय पाहून घेतली त्यांनी माय नाही घेतली मी 40 का 30 रुपयाला घेतली तेव्हा आणि आता जास्त मागणी झाली ह्या बा अशी अंगठी इकडे बा सोडा काही आज दिसू राहिली दत्तूबाईला आणि यश भाई तू दाखव रे तू दाखव यश भाईचे ना कुठे दाखव काय लावतो राहिली तू चांदीची त्याची डायरेक्ट जाऊ. तुमच्या सारख्या 50 नाही किती येतील रे 500 येतील डायरेक्ट 20 ला किती बारा गाड्या वाढणाऱ्या मी बी तिरपे चालू राहिले पिशवी घ्यायला आपण इथून पाणी पिऊ शॉर्ट तू भाई पाणी किती पाजणार आहे आम्हाला या बाई इथून आहे ना 12 गाडी इथं पडीत नाही बघ म्हणजे मी पाहिलं होतं हे रे सोरड काय तिकडे गेले होते तिकडे सोरडमध्ये सगळे पैसे हरत हे पाय ना किती भारी भारी फुलं लावली ते झेंडूचे फुलं आहे ना आपण याच्या टायमा लावले नाही त्याच्यामध्ये नका टाकणार. काय अंगठी भारी आहे. चालायची. काय रे? या इकडून अशी सुरुवात झाली बाई. एक गाडी बर का ही 2 गाडी बर का गाडी माझा रे हा बाई 3 4 5 6 मोजरे 7 8 9 10 ए, चेंज करायची का? 11 होतं माहिती, चेंज करायची. 12 ए, चेंज करायची का? 12 गाड्यांचं राहते या बाई 20 रुपये गेले चेंज करायची का? चेंज करून टाका आता ते मला चेंज करायची ए, काय घे? बंदूक बंदूक कायला बंदूकची गोळी घेऊन टाका मग बंदूकची काय करायचं हा बाई इथून साईडनी रांगोळ्या काढेल बाईकडून बी साईडनी असे रांगोळ्या काढेल ही ना लेझोन मधली प्रथा आहे बरं का अशी इथे सगळे म्हातारे लोक हनुमान चरण आपण ह्या बाई हनुमानचं मंदिर इथं याच्यात आल्यावर आपलं बोजड्याला आल्यावर असे हनुमानचं मंदिर लागतं बैलगाड्याचं याच्यासाठी असे झुले लावलेले नवीनच प्रकारचे थांबणे यायचे इकडे ना पैसे नाही याच्यावर नवीनच प्रकार पाहिलं काटत कसे खेळत असतील बरं तेव्हा तिकडे काटत काय माहित कसं काय खेळत असतील तिकडे त्याच्यात कसं काय काट्याने लागत का बाबा हात सोडून खेळून राहिले मी पाळणा नाही डायरेक्ट आकाश पाळणा डायरेक्ट आकाश पाळणा नाही बॉडी घसरगुंडी आहे आणि हे सगळे व्यायामाचे आणि हा इकडं झोका लावलेला आहे ना हा मोठा पाळणा आहे ना कोपरगावमध्ये बी लावलेला आहे एक पाळणा तर पाय फिरवायचा पाळणा आहे आणि तिथं व्यायामाचे पाळणे आहे सगळे इकडं बॉदडे लावलेले कोपरगावात बी लावलेले होते दत्तूबाई खेळा चाला आता खेळा यशला खायची आहे आता काय प्रसाद खायचा आहे आम्हाला दे थोडा प्रसाद भाऊ मी खा नाही यार थोडं फोड ना काय नको दगडा फोड नाही आहे दगडा फोड फोड दगडा हा दे मला अर्धा ते अशोक मामा बी बाहेर आलेले कसं आहे खांगोली घेत खतरनाक आहे ना खतरनाक धोका इकडं सगळं काच करू राहा धोका स्वराज्याला काही भेटलाच नाही धोका खेळायला का रे हा बाई येस राहणार पॅक धरून माहीत भाऊ झोका कसा खेळायचा आपल्याला माहीत नाही एक तर झोका आहे का व्यायामाचं काहीच माहीत नाही जपून बरं काय स्वराज्य पॅक धरून बैस पुढं हां असं घ्यायचं पुढे बा आज यायचं झोका पॅक धरून बैस जोरात घेऊ का तिकडं पोरी झोका खेळून राहिली एक लहान पोरगी बिचारी आणि यो कसा घेऊन राहिला भाऊ असा खाली पडू नये भाऊ म्हणजे बघतो आहे ना एवढं वास खरे एवढं खाली जर पडलं ना भाऊ डायरेक्ट मग हापूक धपूक आहे
वरती वरती काय लावेल आज मला माहिती नाही. सपोर्टिंगला लावेल वाटतं ये ते साईडनी ये सपोर्टिंगलाच लावेल असं ना. बरोबर आहे. हे कोणत्या प्रकारचं आहे अशा टेन्शन मध्ये का बरं राहत रे एवढा. तू काय इंग्लिश मिडियमला आहे का? इंग्लिश मिडियमचा नाही तरी टेन्शनला. हां ऑटोमॅटिक पिंग पाहिजे का? चाल झाले असे ये पाटके देवाने ये एक मागे एक टोक येऊ. आणि यशवंत इकडे धोका घेऊन राहिले. शिव शिव आणि अजून एक झोका आहे बाई. एकच झोका आहे पाहिजे स्वराज्य एक. हा यो हा बॉडी बिल्डरचा झोका आहे. काय माहित नाही ते काय असं तुटेल ते तुटेल वाटत. तुटेल वाटतं. कसा आहे पाय बरं. झोपून आहे झोपून असा असा आहे तो असा असं आहे कसं तरी. हे कसं आहे माहिती नाही आता कसं करू राहिलं. यश राहण्याला का उलटे पालटे करायची सवय लागेल गोष्ट. स्वराज्य पाहिला नाही कसा उलटा हाताने मी राहिला. दबदबा कायम राहण्याची कोडी नको उडं का चालली. स्वराज्य बसला त्याचा. चालू झालं. हे असं आहे का? हा या बाई चालूच. ये माझ धोका हे छोट्या पुरीचं कसं चाललं धोका का कधी द्याव्यानी. स्वराज्याचा हाताचं गाव झाली इकडं धोका घ्यायचं दुसरंच काम चालू. यशच्या पुढं कोणीच टिकत नाही आहे ना. यश खतरनाक धोका घेतो ना. याच्या पुढं कोणीच टिकत नाही धोका घ्यायला. यश खतरनाक धोका घेतो माहिती. अरे हे काय लपकलं ते स्वराज्य एवढं धर ना घेऊ. भेटवायचं काम चालू आहे. त्याच्या खाली अंडे ठेवले एका साईडनी. मोर होता आपण आता नाही ना हे दुसऱ्या रोडने आलो त्याच्यामुळे. म्हणजे लोक याचे वाले का काही गाड्या व्हॅन पाना मग सांगा याचा दबदबा काय लहानपणी होता सांगा ना यांना. बाबू मग शाखा किडनॅपिंगची गाडी होती का लहानपणी आहे ना आठवलं का? लहानपणी सॉरी किडनॅपिंगची गाडी होती. आपण कुठे रोड चालू वाटतो. नाही रे बरोबर आहे. नाही रे तो वेगळा आहे वेगळा आहे. चला चला बरोबर आहे. बाई खड्ड्यात आहे ना. तू तुम्हाला म्हणलं होतं खड्डे. अरे मी येईल झटके दिले आणि काय रोड हवा इकडं मक्का बिक्का कापून ठेवलं काहीच तुम्ही बघू शकता. हा मग तुम्हाला म्हणलं होतं ऐका ना तुटलं काय तुम्ही सांगा. हवा काय खाली वाटू पाहिजे ना पाहायचं पोटा खाली मध्येच आहे ना तो मग हवा नाही. मी का सांगू राहील तुम्हाला म्हटलं होतं मी गाव हवा नाही इकडे पाहिजे गाडीला. बरोबर वॉजडाला जमरो त्याची का मग सांगा त्याला सलत ना दुसऱ्यांच्या डोळ्यात. ही फॅक्टरी आहे फारशी कुत्रा कुत्र्याचं काय काम चालू आहे. अरे गाडी कुत्रे मोठले काय का ना मग सांगा. हो मी इथून गेलेलो आहे.
आले नाही माझ्या बरोबर आलते का तो लिंबारातला घे. अहो एकदा आम्ही अशीच रोडने आलतो मी कोमलजी मम्मी बरं का ह्योच रोड होता किती लांब झालं या रोडने नाही बरोबर आहे अरे ते ना वसात मधून निघत होतं. आपले घेऊन राहिले दोघे जण काय नाही ह्योच कोड होतं आता आहे ते एक असा तुम्हाला सांगितलं रोड कसा लागा माहिती का कसं रोड नाही चालत ना. तू कार खाली तिकडे जायला असा रोड जायला लागत या बाई आहे ना बोट असतं हे आहे ना कॅमेरा पासून इथून असतं नाही चला बरोबर आहे मग कशा का अरे वसात मध्ये निघत असे कल्याण मा पुढे बी घुसत रोड असा योचे तुझे काय अरे इथं मोर होते असे काय आम्ही का पागल कसं रेडी घ्यायचं आम्ही आता कोणी घ्यायचं का इकडून रोड नाही हो चाललंय पण रोडची मजा घे. असं रोड नाही फुल फुटे रोडाची मजा घे ना. थोडं जाऊन इकडून नाही घुसत तुम्ही अरे काही फुलपाका सुटे पुढे येते वोट करायच्या टायमाला पाहून घ्या बरं इकडे पोरांना संवत्सर इकडचा रोड आहे ह्यो असा रोड आहे इकडे वोट करायच्या टायमाला ह्यो रोड पाहून घ्या आणि ज्याला जे वोट करायचे तिने रोड बनवायच्या टायमाला पहा कसं आहे हे काम राहतं असं रोडचं काम आहे रोड नाही पहा कसा आहे.